मुंबईच्या मालाड मालवणी परिसरात धक्कादायक घटना समोर आली आहे। इमारतीत लेबरचं काम करणाऱ्या आरोपीने 3 लहान मुलींना किडनॅप केल्याची धक्कादायक घटना घडली आहे। या प्रकरणी मालवणी पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल करत अवघ्या 10 तासात 3 लहान मुलींची सुटका करत आरोपीला अटक केली। मालवणी परिसरात एका महिलेच्या 3 मुली घरात होत्या। त्यातील एक 15 वर्षांची होती, दुसरी 7 वर्षांची आहे तर तिसरी मुलगी 1 वर्षांची। 3 मुली घरात होत्या। महिला दुपारी 2 ते रात्री 2 वाजेपर्यंत कामासाठी जात असताना मुलींना घरामध्ये ठेवून बाहेरून कुलूप लावून कामावर जात होती। शेजारी इमारतीचं बांधकाम करणाऱ्या कामगारांनी या 15 वर्षाच्या मुलीसोबत ओळख झाली आणि दोघांमध्ये प्रेम सुरू झालं। प्रेमाचं रूपांतर लग्न करण्यापर्यंत पोहोचलं। यावेळी 15 वर्षाच्या मुलीने आपल्या 7 वर्षाच्या आणि 1 वर्षाच्या बहिणीला देखील सोबत घेऊन पळून जाण्याची अट घातली। यानंतर आरोपीने तिन्ही अल्पवयीन मुलीला घेऊन मालवणीतून बोरिवली आणि विरारच्या दिशेने ट्रेनने निघाले। अल्पवयीन मुलींच्या पालकांनी दिलेल्या तक्रारीवरून मालवणी पोलिसांनी किडनॅपिंगचा गुन्हा दाखल करत अवघ्या 10 तासांमधून या आरोपीला विरारमधून अटक केली। सोबत तिन्ही अल्पवयीन मुलीला देखील परत आणण्यात आले। मिळालेल्या माहितीनुसार इमारतीत लेबरचं काम करणाऱ्या आरोपीने तिघी बहिणींपैकी सर्वात मोठ्या 15 वर्षाच्या मुलीला प्रेमाची फूस लावून लग्नाचं आमिष दाखवलं। त्यानंतर त्यांनी पळून जाण्याचं ठरवलं। तिने आपल्या लहान बहिणींना सोबत घेतलं। मुलीच्या पालकांनी पोलिसांमध्ये तक्रार दिली। त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणी तपास केला आणि अवघ्या 10 तासांमध्ये मुलींना परत आणण्यात आलं। किडनॅपिंगच्या गुन्ह्यामध्ये पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आरोपीचं नाव मोहम्मद अबू कलाम रहसुद्दीन शेख असं आहे, तर तो बिहारचा रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे।